नमस्कार, मी प्रीती. आज आपण बनवत आहोत पाणीपुरी. त्यासाठी मी कुकरला बटाटे छोले लावून घेतले आहेत आणि घेतलं आहे मिरची, लसूण, थोडा पुदिना, कोथिंबीर, आलं हे सगळं घेतलं आहे हिरवं चटणी बनवण्यासाठी. हे सगळं मी आता मिक्सरला लावून घेणार आहे. छान अशी बारीक पेस्ट करून घेणार आहे त्याची. 4-5 मिरची घेतली आहे, 3-4 लसूण पाकळ्या, 1-1.5 इंच आलं, 10-15 पुदिन्याची पानं आणि भरपूर अशी कोथिंबीर मिक्सरला वाटून घेतलं आहे. थोडं पाणी टाकून छान वाटून घेतलं. छान बारीक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे. थंड पाण्याचा यूज करायचा आहे यासाठी. छान बारीक पेस्ट वाटून झाली आहे. थंड पाणीच घेतलं आहे मी यासाठी, पण त्यामध्ये ही पेस्ट टाकायचं आहे. एक पातेल्यावरून पाणी घेतलं आहे, साधारण अर्धा लिटर असणार. छान मिक्स करून घ्यायचं आहे. त्यात मी जिरा पावडर, चाट मसाला, ब्लॅक सॉल्ट आणि मीठ हे टाकून घेतलं आहे. छान मिक्स करून घ्यायचं आहे. अंदाजे 1-1 चमचा आहे सगळं. थोडंसं हातावर घेऊन टेस्ट करून बघायचं आहे, म्हणजे आपल्याला अंदाज येतो. काही कमी जास्त असलं तर आपण टाकू शकतो. छान झालं, मला तर आवडलं. थोडं तिखट होतं, स्पायसी. त्यात मी थोडीशी सॉल्टी बुंदी पण टाकली आहे. छान दिसतं आणि याला फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे. चिंच गुळाची चटणी बनवण्यासाठी मी गूळ घेतला आहे, त्यासोबतही चिंच. याला पॅनमध्ये थोडंसं गरम करून घेणार आहे. थोडं पाणी टाकलं पॅनमध्ये, चिंच टाकलं आणि गूळ टाकलं. त्याला मिक्स करून घेणार. छान गरम होऊस उकळूस तो. गॅस फुल करायचा आहे थोडासा. कोथिंबीरच उडालं होतं ते काढून घेतलं. छान अशी उकळी येऊस तर दाबून दाबून घ्यायची चिंच, म्हणजे त्याच्यातला अर्क जो पाण्यात उतरल छान. नंतर थोडं घट्ट झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे. हीच प्रोसेस आपल्याला 2-3 वेळेस तरी करायची आहे. पातळ जरी दिसत असलं ते थंड झाल्यानंतर एकदम घट्ट होतं. चमच्याने असं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे चिंच मऊ पडलेली त्याचा रससुद्धा उतरतो. परत एकदा आपण हीच प्रोसेस करून घेऊया. परत थोडं पाणी ॲड करायचं आणि गॅस चालू करून परत हे चिंचला चांगलं मॅश करून घ्यायचं गरम पाण्यामध्ये. 2-3 वेळेस तरी ही प्रोसेस रिपीट करायची आहे आपल्याला. छान असं घट्ट चिंच गुळाचं पाणी तयार होतं. त्यात मी चाट मसाला, लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर, मीठ आणि थोडं ब्लॅक सॉल्ट हे सगळं टाकलं आहे. मिक्स करून घ्यायचं हे सगळं टाकून. हे थंड झाल्यावर एकदम छान असं घट्ट होऊन जातं. थोडंसं आपण टेस्ट करून बघायची, त्याची टेस्ट कशी आहे, म्हणजे तिखट मिठाचा आपल्याला अंदाज येतो. कमी जास्त असेल तर आपल्याला टाकू शकतो. छान झालं आहे, मला तर आवडलं. मी हे
बटाटे सोले आणि पांढरे वाटाणे मिक्सर कुकरला लावून घेतले होते. ते चांगले असे मॅश करून घेऊया आपण आता, जे रगडा तयार होईल आपला. आपल्या पाणीपुरीचं पाणी तर रेडी आहे. पुऱ्या मी रेडीमेड आणल्या होत्या. रगडा थोडं मीठ टाकून थोडं स्मॅश करून गरम करून घेतला आणि ते पुऱ्यांमध्ये भरून घेते. आमच्या राघवला पाणीपुरी खूप आवडते. रगडा थोडं गोड पाणी, म्हणजे थोडं आंबट गोड. त्यामध्ये भरपूर तिखट पाणी. घरी बनवलं आहे त्यामुळं ते मनसोक्त आपण खाऊ शकतो. बाहेर एवढं मनसोक्त नाही खाऊ शकत आपण. त्यावरून कांदा, शेव, भरपूर शेव टाकली होती मी. मला खूप आवडते शेव टाकून. आणि त्यावरून छानशी कोथिंबीर. आपल्याला अजून तिखट आणि आंबट पाणी टाकायचं असलं तर तेही आपण टाकू शकतो. वरून थोडा चाट मसाला आणि ब्लॅक सॉल्ट. झाली आपली पाणीपुरी तयार. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.